स्टार्ट झालाय हा व्हिडिओ. हे आहे एर्नाकुलम इव्हॅक्युलम नॅशनल पार्क मुन्नार. आणि इथे आम्ही सर्व ट्रीप लाड शाकीय वाणी समाजाची ट्रीप इथे अरेंज केलेली आहे, खास टी गार्डन पाहण्यासाठी. आणि फुल ऑक्सिजन माइंड रिक्रिएशन, वर्षातून एकदा तरी माइंड रिक्रिएशन व्हावं. आम्ही इथे टी प्लांटेशन बघितलं आणि टी प्लांटेशन बघताना आम्हाला जो अनुभव आला की मुरमाड जमिनीमध्ये टी प्लांटेशन केलेलं आहे, अगदी हलकी माती आहे आणि निसर्गाच्या पाण्यावरती टी प्लांटेशन होतंय. खूप सुंदर रचना आहे बघा ही. हे डोंगर आणि त्या डोंगरावरती टी प्लांटेशन केलेलं आहे. लोक तिथे ते कालांतराने ते झाडांचे वरचे पानं तोडायला जातात आणि त्याच्यापासून चहा तयार होतो. त्याच्यामध्ये टॅनिन नावांचा अल्कलॉईड असतं आणि त्या अल्कलॉईडपासून एनर्जी मिळते म्हणून आपण चहा पितो. पण तो जर आपण जास्त उकळवला तर त्याच्यापासून टॉक्झिन्स तयार होतात. म्हणून तो कमी प्रमाणात उकळावा. चहा कसा करावा हे इथे पाहून आम्हाला लगेच म्हणजे लगेच तो तयार केला पाहिजे. दूधसुद्धा टाकलं तर लगेच ते गॅस बंद केला पाहिजे, नाही तर दुधात खूप उकळवला तर ते टॅनिन पॉयझनमध्ये कन्व्हर्ट होतं. मी त्यांना विचारलं आणि त्यांनी ते जे सांगितलं ते मी आज इथे एक्सप्लेन करते. बघा, आम्ही आलेलो आहे ट्रीपला आणि सगळ्या जणांची मी ओळख करून देते. हे आहेत प्रकाश अमृतकार, मार्केट कमिटीचे चेअरमन. त्याचबरोबर हे शिरोडे सर, माजी प्रिन्सिपॉल प्रताप कॉलेजचे. आणि ह्या उज्ज्वला मॅडम सगळ्यांना परिचित आहेत. हे आहेत आमच्या औरंगाबादचे व्यवस्थापक म्हणून आहेत टिपरे सर आणि त्यांच्या मिसेस. हे आहेत कळवणचे महाजन, उत्कृष्ट फोटोग्राफर. हे आमचे अमृतकार मार्कंडे, विकास अमृतकार मार्कंडे अमृतकार पण चालतं नाव नाही ना. मार्कंडे यांचं हँडलूमचं दुकान आहे. हे आहे अशोक अमृतकार यांचं किराणा दुकान आहे सप्तशृंगी देवीजवळ. हे आहे विजय अमृतकार यांचं होलसेल दुकान आहे. नंतर हे अनिल आलई प्रताप कॉलेजमध्ये होते क्लर्क म्हणून आणि ते ही अरुणा आलई. त्याचबरोबर हे सोंजे सर GS हायस्कूलला होते आणि ह्या सुरेखा सोंजे मॅडम. हे मोराणकर सर गणित तज्ज्ञ आणि त्यांच्या मिसेस ह्या रेखा मोराणकर. सोंजे सरांचं सांगितलं. आणि सर आणि ही ऐश्वर्या आहे. ही ऐश्वर्या आहे. एक घे ना. हे अंमळशेरातील देशमुख सर आणि त्यांच्या मिसेस रंजना देशमुख, दोघी फार ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी सगळं ट्रिपचं मार्ग व्यवस्थित चालू ठेवलेलं आहे.